सर गणेश नाईक असं म्हणतायत की मी एकनाथ शिंदेचा टांगापलटी करेन आणि पुढे लापत्ता करून टाकेन. हे बघा, गणेश नाईक यांना नवी मुंबईतील पराभव दिसू लागला. नवी मुंबईतील जनता त्यांना नाकारते हे त्यांच्या लक्षात आलं आहे आणि म्हणून त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे आणि म्हणून अशा पद्धतीने ते वक्तव्य करतायत. त्यांना मानसिक स्थितीवरती खऱ्या अर्थाने डॉक्टरांची गरज आहे. मी NJPच्या नेत्यांना, मी BJP नेते नाही म्हणणार, NJP नाईक जनता पार्टीच्या नेत्यांना मी सल्ला देतो की त्यांना लवकरात लवकर मनोवैज्ञानिक डॉक्टरांकडे घेऊन जावं आणि त्यांच्यावरती योग्य ती तपासणी करावी. म्हणून त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे, म्हणून अशा पद्धतीची ती वक्तव्य करतायत. सर ते असंही म्हणतायत की तुम्ही टांगापलटी केला तो ED आणि CBIला घाबरून केला, तुम्ही आतमध्ये जाण्याच्या भीतीने हे सगळं केलं असं त्यांचं म्हणणं. यांनी हा प्रश्न जर आपल्या नेत्यांना जर विचारला की सत्ता का आली, सत्ता का आणली, महाविकास आघाडीची सत्ता पासून पुन्हा महायुतीची सत्ता का आणली, एकनाथ शिंदे साहेबांनी का हे पाऊल उचललं, तर त्याचं उत्तर त्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारावं. त्यांच्याकडून त्यांना स्पष्टपणे त्याचं उत्तर मिळेल. ज्या अर्थी अशा पद्धतीने वक्तव्य करतायत त्या अर्थी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी जो निर्णय घेतला त्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता जी उलथून टाकली त्यालासुद्धा ते आव्हान करतायत, त्यालासुद्धा ते जाहीर चेतावणी देत आहेत. त्यामुळे त्याचं उत्तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देणं गरजेचं आहे. ते असंही म्हणतायत की हरामाचा पैसा कमवला तर वाटतायत त्याची पापं भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. कोण कुठली पापं भोगतायत, कोण कुठली पापं भोगणार आहेत आणि भोगायचा जर विषय झाला तर आत्ता ते मंत्री झाले, यापूर्वी नव्हते ते मंत्री. का त्यांना भारतीय जनता पार्टीने बाजूला ठेवलं होतं, बरं आत्ताही का वनवास दिलेला आहे, का जंगलात त्यांना पाठवलं आहे, याचासुद्धा त्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. जर FSIच्या बद्दल तुम्ही टीका करत असाल तर प्रत्येक विकासकाला जो नवी मुंबईत त्रास दिला जातो आहे तो का देताय, का त्यांच्या मागे आहात, किती तुमच्या जवळची माणसं नवी मुंबईतली विकासक आहेत आणि FSIचे काय गोष्टी करताय, पुनर्विकासाच्या विरोधात आहे का तुम्ही. नवी मुंबईमध्ये सिडकोनी जी काय डेव्हलप केलेली घरं आहेत ती 180 स्क्वेअर फुटाची आहे, 220 स्क्वेअर फुटाची घरं आहेत. आता त्यांची गुणवत्ता घसरलेली आहे, कुटुंब वाढलेलं आहे, एकाची 2 मुलं झालेली आहेत, मुलं मोठी झालेली आहेत. 180 स्क्वेअर फुटाच्या घरात लोक राहणार आहेत का. जर ती घरं डेव्हलप करायची आहेत तर FSI देणं गरजेचं आहे. तरच विकासकाला जर काहीतरी फायदा मिळाला तरच तो लोकांना मोफत घरं देणार आहे. 180 स्क्वेअर फुटाच्या घराच्या ऐवजी 400 स्क्वेअर फुटाचं घर देणार आहे, 500 स्क्वेअर फुटाचं घर देणार आहे. तुम्ही बंगल्यात राहता, सर्वसामान्य माथाडी कामगार असेल, कामगार वस्तीतला माणूस असेल, त्यांनी मोठं घर घ्यायचं नाही का. विकासक हा काही समाजसेवा म्हणून घरं बांधणार नाही आहेत. लोकांना घरं फुकट पाहिजेत आणि मोठी पाहिजेत आणि त्याकरता FSI देणं गरजेचं आहे. आणि संपूर्ण फक्त नवी मुंबईत आपण FSI देत नाही आहोत, आपण ठाण्यात देत आहोत, मुंबईत देत आहोत, संपूर्ण महाराष्ट्रात देत आहोत. बरं, हा जो निर्णय जो घेतलेला आहे तो युती शासनाने घेतलेला आहे, फक्त एकनाथ शिंदेंनी घेतलेला नाही आहे तो निर्णय. मग तुमचा देवाभाऊंवरती पण आरोप आहे का, फक्त एकनाथ शिंदे साहेबांवरती का आरोप करतात. तुम्ही मनातल्या ज्या गोष्टी आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही देवाभाऊंवरती आरोप करताय का, हा माझा सरळ प्रश्न गणेश नाईकांना आहे. FSIचा जो निर्णय आहे तो फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आहे का, तो सर्वसामान्य जनतेकरता हा निर्णय घेतलेला आहे. गणेश नाईक एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयावरती सुद्धा संशय घेत आहेत. वारंवार कुठेतरी गणेश नाईकांना मंत्रिमंडळातून दूर ठेवलं जातं का. 14 गावं असेल, FSI असेल, त्यामुळे त्याची चीड निर्माण झाली. हे बघा, जी 14 गावं आहेत ती नवी मुंबईमध्ये घ्यावी हा ठराव गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली महासभेने घेतला होता. सोयीस्करपणे तुम्ही विसरलात का, ठराव त्यांनीच केला होता. केवळ एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जी असूया आहे, पोटदुखी आहे, त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य ते करतायत. गणेश नाईकला इतके हे बघा, पाप फेडायच्या जर गप्पा गोष्टी करत असतील तर पाप
कुणी केलं, काय केलं, इतके वर्ष का तुम्हाला सत्तेपासून लांब ठेवलं, का आत्ता जे मंत्रिपद दिले ते जंगलासाठी दिलेलं आहे, कुठेतरी शहराच्या बाहेर, का महत्त्वाचं खातं तुम्हाला मिळालं नाही, यापूर्वी तुमच्यापेक्षा ज्युनियर लोकांना मंत्रिपदं मिळाली, तुम्हाला का नाही मिळाली? अरे पुण्य केलं आहे म्हणून कालचा एक असलेला नगरसेवक, तुम्ही पालकमंत्री असताना असलेला एक नगरसेवक या राज्याचा मुख्यमंत्री झाला, या राज्याचा उपमुख्यमंत्री झाला, नगरविकास मंत्री आहे आणि देशाच्या राजकारणामध्ये प्रमुख नेत्यांमध्ये एकनाथ शिंदेसाहेब आहेत. पुण्य केलं म्हणून त्यांची ही परिस्थिती आहे आणि तुम्ही पाप केलं, पाप पुण्याच्या तुम्ही गोष्टी करताय. तुम्ही पाप केलं म्हणून तुमची ही अवस्था आलेली आहे. नवी मुंबईपुरते मर्यादित राहिलेले आहात. सर गणेश नाईकला झासा नाही द्यायचा. दुसरीकडे एकनाथ शिंदेमध्ये देखील राग केला. मला वाटतं भाजपमध्येच त्यांना मतदान मात्र जुळत नाही. त्यांचं कुणाशी जुळतंय हो? त्यांशी कुणाशी जुळतंय? अरे नरेंद्र मोदी साहेबांपेक्षा ते स्वतःला मोठे समजतात. नरेंद्र मोदी साहेब यांना विजा देऊ नये म्हणून संजीव नाईकांनी सही केलेलं पत्र आम्ही काल आपल्यासमोर दाखल केलं. पवारांचं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मोठं केलं, त्यांच्या विरोधात गेले. शरद पवार साहेबांनी मोठं केलं, त्यांच्या विरोधात गेले. देवेंद्रजींनी मोठं केलं, आता अप्रत्यक्षरित्या त्यांच्या विरोधात बोलत आहे. त्यांचं कुणाशी जमलं आहे? ती भारतीय जनता पार्टी नाही आहे, ते नाईक जनता पार्टी NJP पार्टीचे नेते आहेत. सर गणेश नाईकला झासा नाही द्यायचा. गणेश नाईक तुमच्या पार पलीकडे आहे. तुमच्या अगोदर 3 वेळा पालकमंत्री आहे मी. अशा प्रकारचं देखील त्यांचं वक्तव्य. मेरी आवाज सुनो, झगामगा आणि माझ्याकडे बघा, अशी त्यांची ही परिस्थिती आहे. मला वाटतं जनता कशा प्रकारचा कोण कोणाला देणार आहे तुम्हाला हे बघा, त्यांना का मिरची लागली माहिती आहे का? नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा 111 शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत. त्या ठिकाणी संघटनात्मक कार्य जे शिवसेनेचं सुरू आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्याबद्दल लोकांमध्ये जी सहानुभूती आहे त्यामुळे त्यांना मिरची लागलेली आहे आणि त्यामुळे ते एकनाथ शिंदे साहेब आणि माझ्यावरती खासदार म्हणून माझ्यावरती टीका करतात. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे त्यांच्यासमोर, परंतु खासदारावरती टीका करतायत. त्यामुळे त्यांनी मला जे एक मोठं स्थान दिलेलं आहे, एक 3 वेळा पालकमंत्री असलेला माणूस, एक मोठा माणूस, करोडोपती, 1000 करोड रुपयाचा मालक, एक खासदारासंदर्भात जेव्हा वक्तव्य करतो, त्याच्यावर टीका करतो, तेव्हा मी कुठेतरी मोठा झालो आहे याचं समाधान मला मिळतं आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. शासनात सगळ्यांचे हात साफ नाहीत असं देखील ते म्हणतायत. म्हणजे त्यांच्याच भारतीय जनता पार्टी त्यांचे हात सतत खराब होत असतात म्हणून ते काहीतरी वापरत असतात, काहीतरी काय म्हणतात त्याला औषध, त्याच्या सॅनिटायझर वापरतात. आमचे हात खराब झालेले नाही आहेत. आम्ही सर्वसामान्य घरातली माणसं आहोत. ते खूप मोठे आहेत, खूप मोठे आहेत. परंतु मोठ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की आपण आदरणीय आहात. आमचा सन्मान आहे, तुमचा सन्मान आम्ही नेहमीच राखतो. वयाप्रमाणे तुम्हाला मान सन्मान देतो. पण तुम्ही अशा पद्धतीने जर आमच्या नेत्यांवर बोलत असाल तर आम्हाला कुठेतरी आमचा संयम, आमच्यावर झालेले संस्कार सोडावे लागतील. सर संजू नाईकांना खासदारकीचं तिकीट न मिळालं देव पाण्यात उडून ठेवले होते असं देखील आणि तुमच्या खासदारकीमुळे देखील त्यांच्या मनात कुठेतरी अजून गळफाळ नाही, मला नाही माहिती काय कसा प्रकार आहे, परंतु जे प्रत्यक्षात आहे ते मान्य करावं त्यांनी की शिवसेनेचा खासदार मी आहे, शिवसेना भाजप युतीचा खासदार मी आहे. संसदेमध्ये असेल, संसदेच्या बाहेर असेल, माननीय नरेंद्र मोदीजी असतील, भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकारचं धोरण असेल, त्याच्या विरुद्ध बोलणाऱ्यांच्या विरोधात हा नरेश म्हस्के सातत्याने आवाज उठवत असतो. देवेंद्रजी असतील, अमितभाई शाह असतील, त्यांच्या विरुद्ध बोलणाऱ्यांच्या विरोधात हा नरेश म्हस्के तलवार काढून उभा असतो. परंतु आज एकतरी असं वक्तव्य गणेश नाईकांचं सांगा किंवा नाईक फॅमिलीचं सांगा की ज्यांनी नरेंद्र मोदी साहेब, अमितभाई शाह आणि देवाभाऊ यांच्या विरुद्ध ज्यांनी टीका केले, त्यांच्या विरुद्ध गणेश नाईकांनी, नाईक फॅमिलीनी कधीतरी एकतरी उद्गार काढलेत, एकतरी त्यांच्या विरोधात बोललेत का त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलेत. याउलट जे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या विरोधात बोलतात त्यांना मिठ्या मारण्याचं काम गणेश नाईक आणि त्यांची फॅमिली करत असते. तर मीनाक्षी शिंदे बघा, निवडणुका आहेत, ओईसींना मतं पाहिजेत, मुस्लिम मतं पाहिजेत, त्याकरता अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत, ते स्वप्नात आहेत. सर मीनाक्षी
शिंदे यांचा काल एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाला होता. त्यानंतर आगरी समाज संताप व्यक्त केलेलं पाहायला मिळाला. बाळ्यामामा देखील येऊन तक्रार दाखल करून गेलेत आणि मोठा मोर्चा काढणार असं देखील म्हणाले. हे बघा, मीनाक्षी शिंदे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की तो जे काय ऑडिओ क्लिप आहे ती मॉर्फ केलेली आहे, त्यामुळे त्यांनी तशा पद्धतीचं वक्तव्य केलं नाही हे स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. केवळ निवडणुका आहेत आणि बाल्यामामा म्हात्रे आमचे मित्र आहेत, परंतु त्यांचा मेहुणा त्या ठिकाणी बहुतेक उभा आहे अपक्ष म्हणून. कदाचित त्याचा उपयोग प्रचाराकरता होईल याकरता बाल्यामामा कदाचित त्याचा वापर करत असतील असं मला वाटतं आहे. माझे चांगले ते मित्र आहेत, मी त्यांच्याशी बोलेल, परंतु त्यांचा सक्का मेहुणा उभा आहे तर ही कदाचित प्रचाराची ट्रिक असू शकते असं मला वाटतं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.